शिवाय नमस्तुभ्यं. ओम सर्वेश्वराय विद्महे शूलहस्ताय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम शिवाय नमस्तुभ्यं. हॅलो फ्रेंड्स, श्रावण फुलवेली सिरीजमध्ये आज आपण पेनगंगेमधल्या महादेव स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाला जात आहोत. तर चला. इथे खूप मोठी पेनगंगा नदी आहे आणि त्याच्या बाजूलाच काकांच्या शेतामध्ये स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहे. तर नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी इथे खूप मोठा पूल बांधण्यात आलेला आहे. तर शिवलिंगाच्या दर्शनासाठी खाली पायऱ्या उतरून जावं लागतं. खाली खोल भागामध्ये स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहे. तर शिवलिंगाची पूजा करण्यासाठी नदीचे पाणी घेऊन जावं लागतं. तर पाणी आणायला आई आणि काकू खाली गेलेले आहे. रस्ता उबडधुबड आहे. दगड, थोडे मोठे झालेले काटेरी झुडपे वगैरे आहेत. तर त्यांना पार करून नदीमध्ये पाणी आणायला जावं लागतं. हे नंदी महाराज. ओम शिवाय नमस्तुभ्यं. तर या स्वयंभू शिवलिंगाची एक पौराणिक आख्यायिका आहे. हे शिवलिंग ज्या काकांच्या शेतामध्ये आहे त्यांच्याकडे पिढ्यानुपिढ्यापासून शिवाची भक्ती केल्या जाते. तर त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन स्वयंभू शिवलिंगाने स्वप्नात येऊन त्यांना साक्षात्कार दिला आणि मला जमिनीतून बाहेर काढ आणि माझी शेतात पूजा व्हावी अशी त्यांची इच्छा होती. तर स्वप्नावर विश्वास ठेवून त्यांनी खोदकाम करायला सुरुवात केली. तर बघता तर काय, साक्षात भले मोठे दिव्य शिवलिंग त्यांना प्राप्त झाले. तर ते बाहेर काढून इथे मंदिर बांधण्यात आले आणि स्वयंभू शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. तर मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही पूजा केली. थोडेसे जल वाहले. कापूरचा धूर केला, आरती केली. हे औदुंबराचं झाड आणि वृक्ष आहे. इथे बरेच लोक आपले नवस पूर्ण करायला येतात. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा.